नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर माहितीचा एक मोठा साठा आहे, जो आहे भारताच्या निवडणूक प्रणालीबद्दल. म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही चालवणं म्हणजे नेमकं काय, हे आपण आज उलगडून पाहणार आहोत. आणि याची सुरुवातच इतक्या जबरदस्त विधानाने होते ना. घटना समितीचे सदस्य होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. ते म्हणाले होते, भारताने सामान्य माणसावर आणि लोकशाहीच्या अंतिम यशावर पूर्ण विश्वास ठेवून प्रौढ मताधिकाराचे तत्त्व स्वीकारले. जगाच्या इतिहासात इतका धाडसी प्रयोग यापूर्वी कधीही झाला नव्हता. एक धाडसी प्रयोग हे वाक्य ऐकूनच खरं तर अंगावर काटा येतो. कारण आपण या सगळ्या गोष्टी आता गृहीत धरतो. पण तेव्हाची परिस्थिती, म्हणजे जेव्हा देश स्वतंत्र झाला, साक्षरता 14% कमी होती, गरिबी होती, तेव्हा प्रत्येकाच्या मताला समान किंमत देणं हे खरंच खूप धाडसाचं होतं. अगदी. आणि याच प्रयोगाच्या मुळाशी आहे सार्वत्रिक प्रौढ मताधिकार ही संकल्पना. हो, तर ही संकल्पना नेमकी आहे तरी काय? थोडं सोप्या भाषेत सांगता का? नक्कीच. सोप्या भाषेत सांगायचं तर वय 18 पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. तुमचा धर्म, जात, लिंग, वंश, शिक्षण किंवा तुमची आर्थिक परिस्थिती काहीही असो, काही फरक पडत नाही. तुमच्या मताची आणि देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या मताची किंमत एकच आहे. घटनेच्या कलम 326 ने आपल्याला हा अधिकार दिलाय बरं का. आणि हे तेव्हा अधिक क्रांतिकारक वाटतं जेव्हा आपण याची तुलना जगाशी करतो. म्हणजे अनेक पाश्चात्य देशांनी महिलांना मतदानाचा हक्क देण्यासाठी अनेक दशकं लावलीत. बरोबर. स्वित्झर्लंडसारख्या देशात महिलांना हा हक्क मिळाला 1971 मध्ये. अच्छा, इतक्या उशिरा? हो. आणि भारतात स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवसापासून तो दिला गेला. विचार करा, स्वातंत्र्यापूर्वी फक्त 13% भारतीयांना मतदानाचा हक्क होता. तोही शिक्षण आणि संपत्तीच्या अटींवर आधारित. त्या तुलनेत सगळ्यांना एका पातळीवर आणणं हा आपल्या भारतीय लोकशाहीचा पाया आहे. या एका निर्णयाने समानतेचं तत्त्व समाजात खूप खोलवर रुजवलं. म्हणजे एका बाजूला प्रत्येकाला मतदानाचा हक्क देण्याचं धाडून दाखवलं गेलं, पण दुसऱ्या बाजूला म्हणजे आज जवळपास 98 कोटी लोकांसाठी ही सगळी प्रक्रिया राबवणं, हे तर अशक्य वाटतंय. हे सगळं होतं तरी कसं? हे अशक्य काम शक्य करते भारतीय निवडणूक आयोग, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया किंवा ECI. 1950 मध्ये स्थापन झालेली ही एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे. लोकसभा, विधानसभा, राज्यसभा, अगदी राष्ट्रपतींपर्यंतच्या सगळ्या निवडणुका निष्पक्षपणे घेण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. आणि आकडेवारी? हो, तुम्ही आकड्यांबद्दल बोललात तर 2024च्या निवडणुकीचे आकडे अक्षरशः डोळे दिपवणारे आहेत. जवळजवळ 98 कोटी मतदार, 10 लाखापेक्षा जास्त मतदान केंद्रे, आणि या निवडणुकीत 64.2 कोटी लोकांनी मतदान करून एक जागतिक विक्रमच केलाय. 64 कोटी म्हणजे अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त. पण मला इथे एक प्रश्न पडतो. आपण नेहमी ऐकतो की प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणं हे ECIचं ध्येय आहे. आणि कधीकधी फक्त एका मतदारासाठी मतदान केंद्र उभारलं जातं, दुर्गम भागात. तर हे व्यावहारिकदृष्ट्या किती खर्चिक आणि अवघड असेल? म्हणजे एका मतासाठी इतका सगळा खटाटोप हे खरंच गरजेचं आहे का? तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण वरवा पाहता हे खर्चिक वाटू शकतं, पण हा केवळ एका मताचा प्रश्न नाहीये. हे एका मोठ्या तत्वाचं प्रतीक आहे. एकही मतदार मागे राहता कामा नये, नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड. हे त्यांचं फक्त घोषवाक्य नाहीये, तर ते एक वचन आहे. जेव्हा निवडणूक आयोग एका व्यक्तीसाठी मतदान केंद्र उभारतो, तेव्हा तो संपूर्ण देशाला एक संदेश देत असतो की लोकशाहीत प्रत्येक आवाज महत्वाचा आहे, मग तो कितीही दुर्गम ठिकाणी असो. अच्छा, म्हणजे हा फक्त लॉजिस्टिकचा भाग नाहीये, तर लोकशाही मूल्यांना दृढ करण्याचा एक मार्ग आहे. अगदी बरोबर. आणि हे फक्त दुर्गम भागापुरतं मर्यादित नाहीये बरं का. 2024 मध्ये बघा, पहिल्यांदाच 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरातून मतदान करण्याची सोय केली गेली. दृष्टीहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीतील मतदार कार्ड, मतपत्रिका, मतदान केंद्रांवर व्हीलचेअर, रॅम्प, या सगळ्या गोष्टी हेच सांगतात की लोकशाही सर्वांना सोबत घेऊन चालते. ही सगळी प्रचंड मोठी आणि गुंतागुंतीची यंत्रणा समजून घेण्यासाठी आपल्या स्रोतांमध्ये एक खूप छान सोपं उदाहरण दिलं आहे, शाळेतल्या वर्गप्रतिनिधीच्या निवडणुकीचं. मला वाटतं त्यातून ही प्रक्रिया आपल्याला अधिक स्पष्ट होईल. हो, ते उदाहरण खरंच खूप उत्तम आहे. कल्पना करा,
सूर्योदय शाळेत 8वीच्या वर्गात निवडणूक आहे. अहमद, गुरमत आणि रवी हे 3 उमेदवार आहेत. प्रत्येकाचे आपापले मुद्दे आहेत. अहमदला वर्ग स्वच्छ ठेवायचा आहे. गुरमत म्हणतेय की आपण अभ्यासात एकमेकांना मदत करू, तर रवीला कलासंगीतासाठी अधिक वेळ हवाय. त्या अगदी निष्पक्षपणे नियम सांगतात, प्रचाराची जागा ठरवून देतात आणि मग मतदानाची व्यवस्था करतात. आणि इथे मला सर्वात महत्त्वाची गोष्ट वाटतेय ती म्हणजे गुप्त मतदान. कोणी कोणाला मत दिलं हे कोणालाच कळत नाही. त्यामुळे विद्यार्थी कोणताही दबाव न बाळगता आपला प्रतिनिधी निवडू शकतात. बरोबर. आणि याच उदाहरणात सर्वसमावेशकतेचा एक सुंदर पैलू आहे. वर्गात नेहा नावाची एक दृष्टिहीन विद्यार्थिनी आहे. सुश्री उषा तिच्यासाठी खास ब्रेल लिपीतील मतपत्रिका तयार करतात. ही छोटीशी गोष्ट मोठ्या निवडणुकीतील त्याच तत्वाचं प्रतिबिंब आहे, जे आपण दिव्यांग किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधांमध्ये पाहतो. म्हणजे निष्पक्षता, पारदर्शकता आणि सर्वांचा समावेश. पण समजा मला या तिन्ही उमेदवारांपैकी कुणीच पसंत नसेल तर मग माझ्याकडे काय पर्याय आहे? तिथेच येतो नोटा हा पर्याय, म्हणजे नन ऑफ दी अबव्ह. जर तुम्हाला निवडणुकीतील एकही उमेदवार योग्य वाटत नसेल, तर तुम्ही नोटाचं बटन दाबून तुमचं नकार नोंदवू शकता. जरी यामुळे थेट निकालावर परिणाम होत नसला, तरी मतदारांची नाराजी राजकीय पक्षांपर्यंत पोहोचते. आम्हाला यापैकी कोणीच मान्य नाही, हा एक खूप मोठा संदेश असतो. बरोबर. आता प्रत्यक्ष मतदान केंद्रावर काय होतं ते पाहूया. प्रक्रिया साधारण 4 पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. मतदार यादीत नाव तपासण्यापासून ते बोटाला शाई लावण्यापर्यंत. आणि मग तो क्षण येतो जेव्हा तुम्ही EVM म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन समोर उभे असता. हो, तुम्ही तुमच्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील निळं बटन दाबता आणि एक बीप असा आवाज येतो. तो आवाज म्हणजे तुमचं मत नोंदवलं गेल्याची खूण. खरं सांगते, मी जेव्हा पहिल्यांदा मतदान केलं होतं, तेव्हा तो बीप आवाज ऐकून खूप समाधान वाटलं होतं. हो, ती एक पावतीच असते की नाही? आणि आता तर VVPAT मशीनमुळे अधिक पारदर्शकता आली आहे. म्हणजे बटन दाबल्यावर शेजारच्या मशीनमध्ये एक छापील पावती दिसते, ज्यावर उमेदवाराचं नाव आणि चिन्ह असतं. त्यामुळे आपलं मत योग्य ठिकाणी गेलं आहे की नाही याची खात्री करता येते. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न येतोय की EVM आणि VVPAT आल्यामुळे पारदर्शकता वाढली असं आपण म्हणतो, पण तरीही त्यावर सतत शंका का उपस्थित केल्या जातात? हा एक खूप चांगला मुद्दा आहे. कोणतीही तांत्रिक प्रणाली 100% परिपूर्ण नसते आणि लोकशाहीत प्रश्न विचारणे हे निरोगीपणाचं लक्षण आहे. निवडणूक आयोग वेळोवेळी या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करत असतो. VVPAT प्रणाली हा त्याच दिशेने उचललेला एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे शंका आणि समाधान याच प्रक्रियेतून प्रणाली अधिक मजबूत होत जाते. ठीक आहे, म्हणजे यंत्रणा तर निष्पक्ष काम करते, पण या खेळातले खेळाडू म्हणजे राजकीय पक्ष आणि उमेदवार त्यांनीही नियमांचं पालन करायला हवं आणि त्यासाठीच आचारसंहिता असते, बरोबर? हा शब्द निवडणुकीच्या काळात सतत कानावर पडतो. अगदी. आचारसंहिता म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट MCC ही थोडक्यात म्हणजे निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी तयार केलेली एक नियमावली आहे. निवडणुकांची घोषणा झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत ती लागू असते. आणि याचा मुख्य उद्देश हा आहे की सत्ताधारी पक्षाला त्यांच्या सत्तेचा गैरफायदा घेता येऊ नये आणि सर्वांना समान संधी मिळावी. आणि या नियमांचं उल्लंघन म्हणजे काय? काही उदाहरणं देता येतील का? हो, नक्कीच. जसं की सत्ताधारी पक्षाने प्रचारासाठी सरकारी गाडी किंवा विमानाचा वापर करणे, किंवा मतदारांना प्रभावित करण्यासाठी अचानक नवीन योजना जाहीर करणे, किंवा सरळ मतदारांना पैसे, भेटवस्तू किंवा दारूचा आमिष दाखवून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करणे. हे तर सर्रास दिसतं. प्रतिस्पर्धी उमेदवारांवर वैयक्तिक टीका करणे, त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलणे किंवा समाजात तेढ निर्माण होईल अशी भाषा वापरणे हे सर्व आचारसंहितेचे गंभीर उल्लंघन मानले जाते. आणि या आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीबद्दल बोलताना TN शेषन यांचं नाव नेहमीच घेतलं जातं. त्यांच्यामुळे भारतीय निवडणुकांचा चेहराहोराच बदलला असं म्हणतात. हो, 1990 मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर TN शेषन यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची लोकांना खऱ्या अर्थाने ओळख करून दिली. त्यांनी आचारसंहितेची इतकी कठोर अंमलबजावणी केली की अनेक राजकारण्यांची झोप उडाली होती. प्रचाराच्या वेळेवर, खर्चावर कडक निर्बंध, मतदार ओळखपत्राचा अनिवार्य वापर हे सगळे त्यांचेच निर्णय होते. त्यांनी निवडणूक आयोगाला एक दरारा मिळवून दिला. म्हणजे त्यांच्या कार्यामुळे निवडणुका नक्कीच पारदर्शक झाल्या, पण त्यांच्या कडक स्वभावामुळे निवडणूक आयोग आणि सरकारमध्ये बरेच खटके उडाल्याचेही म्हटले जाते. या अधिकाऱ्यांच्या संतुलनाबद्दल आपल्या श्रोत्यांमध्ये काही माहिती आहे का? आहे.
शेषन यांच्या कार्यकाळात हे स्पष्ट झालं की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त आणि शक्तिशाली संस्था आहे. ती सरकारच्या दबावाखाली काम करत नाही. यामुळे काही संघर्ष नक्कीच झाले, पण त्यातूनच निवडणूक आयोगाची स्वायत्तता अधिक दृढ झाली. लोकशाहीत अशा संस्थांचे स्वतंत्र असणं खूप महत्वाचे आहे, जेणेकरून सत्तेचे संतुलन टिकून राहील. खरं आहे. आजच्या या चर्चेतून आपण भारतीय निवडणूक प्रणालीची भव्यता आणि त्यामागील सखोल विचार समजून घेतला. मला स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं उदाहरण आठवतं. हिमाचल प्रदेशातील एका दुर्गम गावातले शिक्षक, जे 1951 पासून मृत्यूपर्यंत प्रत्येक निवडणुकीत मतदान करत आले. त्यांचं आयुष्य म्हणजे मतदानाच्या हक्काचा एक उत्सव होता. अगदी. आणि या संपूर्ण चर्चेचा सार असा आहे की लोकशाही ही केवळ मतदानापुरती नाही, तर ती एक सातत्यपूर्ण जबाबदारी आहे. आणि एक गंमत म्हणजे लोकशाही ही पाश्चिमात्य देणगी आहे असा जो एक समज आहे ना, त्याला आपल्याच इतिहासातून एक छेद मिळतो. 10व्या शतकातील तामिळनाडूतील उत्तरामेरूर शिलालेखांमध्ये गावसभेसाठी प्रतिनिधी कसे निवडले जावेत याची एक पारदर्शक प्रक्रिया वर्णन केली आहे. अच्छा. हो, यावरून आपल्या मातीत लोकशाहीची मुळं किती खोलवर रुजलेली आहेत हेच दिसतं. खरंच, हा वारसा खूप मोठा आहे. पण जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपण पाहिलं की निवडणूक आयोग प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड प्रयत्न करतो. हो, तरीही 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 34% पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. 1/3 मतदार. लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात काही लोकांचा सहभाग का कमी असतो? आणि सर्वांचा सहभाग वाढवण्यासाठी आणखी काय प्रयत्न केले जाऊ शकतात, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.